तर अशी करा गावरान शेळी पालनाची सुरुवात. तर नमस्कार पब्लिक, तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या जगदंब गोट फार्म आधुनिक शेती आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सरचे स्वागत आहे. तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि चॅनलवर स्वागत आहे. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भावांनो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही नवीन गावरान शेळी पालनाची सुरुवात कशा प्रकारे करावी व कशी करावी व काय काय करावं, किती शेळ्यापासून करावे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पूर्ण डिटेल गावरान शेळी पालन हे कसे करावे भावांनो. तर भावांनो, गावरान शेळी पालन करायचं म्हणलं की म्हणजे खर्च कमी येतो आणि सगळंच कमी येतं भावांनो. आणि दुसऱ्या जातीमध्ये करायचं म्हणलं की खर्च वाढतो आणि हे होतं. त्यामुळं भावांनो, गावरान शेळी पालन नवीन सुरू करायचं असेल तर हा एकदम भारी म्हणजे मुद्दा आहे गावरान शेळी पालनाचा. तर भावांनो, हे बघू शकता आपण पण गावरान शेळी पालन करत आहोत. आणि हे बघू शकता माझ्या मागं 10-15 शेळ्या आहेत. 10-15 म्हणजे सगळे लहान मोठे पिल्लं वगैरे धरून 10-15 आहेत भावांनो. आणि आपल्याकडे शेळ्या आहेत 5-6 शेळ्या आहेत मोठाल्या, आणि त्यांचे कडं वगैरे धरून 10-15 आहेत आपल्याकडे. आणि भावांनो, सर्वप्रथम म्हणजे तुम्ही नवीन असाल तर तुम्ही भावांनो स्टार्टिंगला 2 शेळ्या घ्या किंवा 1 शेळी घ्या. जास्त 10-15 शेळ्या घेऊन कुठे 100 शेळ्यांचा फार्म तयार केला असं तुम्ही काही करू नका भावांनो. तर सर्वप्रथम म्हणजे तुम्ही स्टार्टिंगला 2च शेळ्या घ्या आणि त्यांच्यापासून अनुभव घ्या. आणि तिथून पुढं म्हणजे तुमचं वर्षभर तुमचं त्याच्या वर्ष 2 वर्ष तुमचे शिकण्यातच जाणारे शेळी पालन. कोणतं जरी करायचं म्हणलं तर शिक्षण हे लागतंच भावांनो. काही जरी करायचं म्हणलं तर शिक्षण लागतंच. कोणतं व्यवसाय असो काही असो. तर भावांनो, तुमचं शिक्षण 2-1 वर्ष असेच जाऊन द्या. 2-3 शेळ्या घ्या, त्या सांभाळा, अनुभव घ्या कसं कसं काय असतं. तिथून पुढं दुसऱ्या जातीवर काम करा किंवा गावरांवरच करा तुम्हाला परवडलं तर. आणि मेन मुद्दा म्हणजे शेडवर वगैरे पण खर्च करू नका. स्टार्टिंगला 2-4 पत्रे तर असतातच भावांनो. आणि हे बघू शकता आता मला थोडंफार म्हणजे आपलं हे बघू शकता गव्हाण घेतलेली आपण. ही तर 8x2ची गव्हाण आहे आणि ही आपण 3,500 रुपयांना बनवून घेतलेली आहे. आणि ह्याच्यातच भावांनो इकडं बघू शकता मी कोंबड्यांसाठी इकडं केलेलं आहे, बाजूला कुरवडं केलेलं आहे. जास्त काही नाही, 10-15च कोंबड्या असतात आपले. कारण की काय होतं माहिती आहे ना, शेळीपालनाचा अनुभव घेऊनच ते पण करण्याचा मुद्दा आहे भावांनो. तर ते केल्याने काय होतं, जे याच्यात गुचीड वगैरे जे होतात ते भावांनो होत नाही. तर त्यामुळे ते केलं आहे. म्हणजे तुम्हाला जर आपलं प्रशिक्षण पाहिजे असेल तर आपला नंबर पण आहे, कॉल पण करू शकता व व्हॉट्सअपला हाय पण करू शकता. कॉल करण्याऐवजी तुम्ही व्हॉट्सअपला हायच करा. आपण तुम्हाला माहिती देऊ शेळी पालनात कसं काय असतंय. तर भावांनो, तर हे बघू शकता माझं शेळी पालन अशा प्रकारे शेळ्या आहेत. बघू शकता यांची चमक वगैरे कशा मस्त शेळ्या आहेत भावांनो. त्यामुळे तुम्हाला जर शेळीपालन नवीन सुरू करायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भावांनो. कारण की आपण या चॅनलवर शेळीपालकांसाठीच फक्त व्हिडिओ बनवत असतो भावांनो. कारण की कसं आहे माहिती आहे ना, दुसरीकडे म्हणजे वेगवेगळे कोणी कसले व्हिडिओ बनवतो, पण आपण या चॅनलवर फक्त आणि फक्त शेळीपालनाचे व्हिडिओ बनवतो भावांनो. त्यामुळं शेळीपालनातील भावांनो आपल्याला म्हणजे तुमच्या भावाला सपोर्ट करा भावांनो. त्यामुळे आपल्या चॅनलला फक्त माझी एकच विनंती, तुम्ही चॅनलला फक्त ते सबस्क्राईबचं बटन असेल तेवढंच दाबा आणि या व्हिडिओचं लाईकचं बटन, काही एवढं नाही. आणि बेल आयकॉन प्रेस पण करायला विसरू नका. कारण की आपले जे नवीन नवीन व्हिडिओ येतात ते तुमच्यापाशी लगेच, आपला व्हिडिओ इथून पडला की लगेच तुमच्यापाशी येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भावांनो. आणि चारा पाण्याचं नियोजन वगैरे तुम्हाला मी दाखवतच राहणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण जास्त काही नाही. तर भावांनो, काही नाही, तुम्ही लोड घेऊ नका. 2-3 शेळ्या घ्या, काय 20-25-30 हजार रुपये बसते, जास्त काही नाही जरा. आणि घेताना जरा पाठी घेऊ नका, जरा 1-2 वेताचे म्हणजे 1 वेत जरी झालेलं तरी शेळी घ्या भावांनो. कारण की कसं आहे, पाठी घेतले की तुम्हाला परवडणार नाही भावांनो. त्यामुळे जर 1-2 वेताची शेळ्या घेताना 1-2. तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये काय नाही, तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं एवढंच कारण होतं भावांनो. तर आता मी तुम्हाला दाखवतो भावांनो. इथं जरा खाली काटे असल्यामुळे ते बुके आणले होते बाबा, ते जरा टोचायला लागले पायाला. आणि हे बघू शकता आपलं ब्रीडिंगसाठी बोकड पण आहे आता सध्या बरंच आहे. आणि इकडं बिट्टलचा पण आहे, तुम्हाला दाखवतोच मी. चला तिकडे बाग रे. तर भावांनो, सुरुवात आपण आता गावरांचा 2 वर्ष अनुभव घेतला आणि आता बिट्टलची सुरुवात केलेली आहे भावांनो आपण.
आणि विठ्ठलला आपण स्टार्टिंग आता डायरेक्ट प्युअर विठ्ठलमध्ये काम नाही करणार, क्रॉसिंगमध्ये काम करणार. त्यात अनुभव घेऊन मग आपण प्युअर विठ्ठलमध्ये काम करणार आहोत भावांनो. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील आणि आपले म्हणजे मी कसं कसं शेळी पालन करतो व काय करतो याची समधी माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. तर धन्यवाद. तर भेटू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तेवढं धन्यवाद. बाय बाय.